बातमीत सत्यता हीच आमची ओळख। ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत धुळे शहरात भाजपाने निषेध केलाय। शहरातील पाच कंदील परिसरात धुळे शहराच्या भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलेले आहे। यावेळी काँग्रेस व प्रणिती शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोठ्या संख्येला आंदोलनावेळी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। भारताने पहलगामचा बदला घेत असताना आतंकवादी आणि पाकिस्तानला आत घुसून 22 मिनिटांमध्ये उद्ध्वस्त केलं। साऱ्या जगाने आपल्याला पाठिंबा दिला, परंतु आपल्या देशातील अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसने मात्र विरोध दर्शवून आतंकवाद्यांना एक रूपाने पाठिंबा दिलेला आहे। या विषयावर संसदेमध्ये काल काँग्रेसला वेळ दिलेली असताना काँग्रेसच्या युवा नेत्या ज्यांच्या वडिलांनी एकेकाळी हिंदू हा आतंकवाद आहे असा संबोधणारा नालायक त्या काईल कुमारजी शिंदे यांची कन्या हिने काल संसदेमध्ये सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हा फक्त पत्रकारांना आणि टीव्हीवर दाखवलेला तमाशा आहे। ही घोषणा हे वाक्य म्हणजे आपल्या सैनिकांना आपल्या राज्यकर्त्यांचा घोर अपमान असून याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रणिती शिंदे यांना महापै केलेलं आहे। का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल संसदेत भाषण देताना उत्तर देताना सांगितलं, ये नए नए सांसद है, इनको लिख के दिया और ये बकवास कर रहे हैं। परंतु त्यांना या पिलावळीला त्याची जागा दाखवली पाहिजे। आम्ही मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे माफी नहीं। ऑपरेशन सिंदूर को तमाशा कहने वाले की पप्पी लो साले की आणि पप्पी महिलांनी घेतलेली ननन देवरानी म्हणून या ठिकाणी आम्ही या घटनेचा या प्रणिती शिंदेचा काँग्रेसचा आम्ही तीव्र धिक्कार करत आहोत। भारतीय जनता पार्टीचा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।